अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. कृपा सिंधू स्वामी समर्थ या आपल्या श्रद्धास्थानी पुन्हा एकदा स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत वृश्चिक राशीच्या भाविकांसाठी मे 2025 या महिन्याचे अत्यंत सविस्तर राशी भविष्य. प्रत्येक बाबतीत आरोग्य, नोकरी, व्यवसाय, प्रेम, नातेसंबंध, कौटुंबिक जीवन आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी कसा राहणार आहे हे जाणून घ्या. आणि शेवटी मिळेल खास स्वामी समर्थांचा दिव्य संदेश. 1. ग्रहांची एकंदर स्थिती. मे 2025 मध्ये वृश्चिक राशीच्या जातकांसाठी ग्रहस्थिती काहीशी संमिश्र आहे. मंगल सप्तम स्थानात आहे, जे ऊर्जा, साहस आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढवेल. शनी दशम स्थानात असून कर्मक्षेत्रावर त्याचा गांभीर्यपूर्ण प्रभाव आहे. सूर्य वृषभ राशीत सप्तम स्थानात जात आहे, जे वैवाहिक व व्यावसायिक संबंधांवर परिणाम करेल. गुरु नवव्या स्थानात धार्मिकता, भाग्य आणि शिक्षणात विस्ताराची शक्यता. ही ग्रहस्थिती असे दर्शवते की काही क्षेत्रात प्रयत्नांनंतर यश मिळेल, पण योग्य नियोजन, संयम आणि श्रद्धा ठेवल्यास खूप काही साध्य करता येईल. दुसरी नोकरी व व्यवसाय. नोकरी करणाऱ्यांसाठी महिन्याच्या सुरुवातीस थोडासा दबाव जाणवेल. वरिष्ठांशी संवाद जपावा लागेल. नवीन जबाबदाऱ्या मिळतील, जरी त्या सुरुवातीला कठीण वाटल्या तरी त्या तुमचे भविष्य उज्ज्वल करतील. सरकारी नोकरी किंवा प्रशासनाशी संबंधित काम करणाऱ्यांना लाभदायक स्थिती. आठवड्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल, त्यातून मानसन्मान प्राप्त होईल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी भागीदारीत व्यापार करत असाल तर संवाद वाढवा. नवीन डील्स मिळतील, पण कागदोपत्री स्पष्टता आवश्यक आहे. जुन्या क्लायंट्स सोबत संबंध पुन्हा प्रस्थापित होतील. शेवटच्या आठवड्यात आर्थिक लाभ व व्यवसाय वृद्धी होण्याचे योग आहेत. 3. आर्थिक स्थिती. महिन्याच्या सुरुवातीस खर्चात वाढ होईल, विशेषतः घरगुती कारणांसाठी. मध्यभागी अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या मोठ्या वस्तूच्या खरेदीचा विचार कराल. जमीन, वाहन किंवा घरगुती वस्तू. गुंतवणुकीसाठी महिन्याचा दुसरा व तिसरा आठवडा उत्तम आहे, पण सल्लागाराचा मार्गदर्शन घ्या. जुने कर्ज फेडण्यासाठी हा महिना अनुकूल ठरेल. 4. प्रेम व वैवाहिक जीवन. विवाहित जोडप्यांमध्ये भावनिक जवळीक वाढेल, पण हलक्याशा गैरसमजांपासून सावध राहा. पत्नी किंवा पतीच्या आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः महिन्याच्या शेवटी. प्रेम संबंधांत नवीन रंग भरेल. नवे नाते जुळण्याची शक्यता आहे, पण नात्याला वेळ द्या. जुना जोडीदार परत संपर्क करेल, पण निर्णयात संतुलन ठेवा. विवाहासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी उत्तम प्रस्ताव येण्याची शक्यता. 5. कौटुंबिक जीवन व सामाजिक संबंध. घरात शांतता राखण्यासाठी तुम्हाला समजूतदारपणा दाखवावा लागेल. एखाद्या नातेवाईकाशी वाद होऊ शकतो, पण तुम्ही संवादातून तो मार्गी लावू शकता. आई-वडिलांच्या तब्येतीकडे विशेष लक्ष द्या. धार्मिक कार्य, प्रवास किंवा यात्रेसाठी घरातून सहमती मिळू शकते. एखादा पारंपरिक कार्यक्रम किंवा पूजा अर्चा घरात होण्याची शक्यता. 6. आरोग्य व मानसिक स्थिती.
मानसिक थकवा व चिडचिडेपणा जाणवेल, विशेषतः महिना सुरू होताना. शरीरातील उष्णतेचा त्रास, पित्तविकार, रक्तदाबाशी संबंधित लक्षणं जाणवू शकतात. महिन्याच्या शेवटी ऊर्जा वाढेल, तुम्ही स्वतःच्या आरोग्याविषयी सजग व्हाल. ध्यान, योग आणि प्राणायामाने तुम्हाला शांती मिळेल. आहारात जास्त मसाल्याचे पदार्थ व थंड पेय टाळा. 7व्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात लक्ष केंद्रित होईल, पण मोबाईल, गेम्स आणि सोशल मीडियापासून दूर राहणं गरजेचे आहे. अभ्यासासाठी नवीन तंत्र वापरणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेसाठी महिना उत्तम, पहिल्या 2 आठवड्यात प्रगती दिसेल. परदेश शिक्षणासाठी विचार करत असाल तर महिना निर्णयासाठी योग्य आहे. 8वा प्रवास योग. व्यावसायिक प्रवासाचे योग आहेत, विशेषतः महिन्याच्या मध्यात. धार्मिक यात्रा किंवा एखादा छोटा कौटुंबिक सहल होण्याची शक्यता. प्रवासातून मानसिक समाधान मिळेल. 9. स्वामी समर्थांचा शुभ संदेश. मन शांत ठेवा. जीवनात जी अडचण येते ती तुमची परीक्षा नसून ती तुमचे आत्मबल वाढवणारी संधी असते. जिथे माणसाचे बल संपते तिथे सुरू होते. या मे महिन्यात रोज सकाळी व संध्याकाळी श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करा. ज्याच्या जीवनात स्वामींचे नाव आहे त्याला काळजीच कशाला. दशम समारोप. प्रिय वृश्चिक राशीच्या भाविक हो, हा मे महिना संधी, परीक्षा आणि आध्यात्मिक उन्नती घेऊन येणार आहे. संयम ठेवा, स्वभावावर नियंत्रण ठेवा आणि स्वामी समर्थांच्या कृपेवर नितांत श्रद्धा ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपले अनुभव कमेंटमध्ये लिहा आणि कृपा सिंधू स्वामी समर्थ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.